पंकजाताईंना तर विचारतच नाही हे सरकार. पंकजाताई पर्यावरण विभागाच्या परवानग्या न घेता अनेक ठिकाणी कामं चालू आहेत. पण नाही बरंच आहे अध्यक्ष महोदय. तुम्ही असं कसं हो? मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी कदाचित एकटाच बोलणार आहे अशी अपेक्षा करतो. आता समृद्धी महामार्ग बांधलाय, 10 जिल्ह्यातून जातो, सगळं वर्णन त्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अध्यक्ष महोदय, परवा उद्घाटन मधल्या काळात झालं. काही तासात उद्घाटन झाल्यावर संभाजीनगरला माळीवाडा इथं समृद्धी महामार्गाचा पुलाचा मोठा स्लॅब पडला, भगदाड पडलं. अध्यक्ष महोदय, 1.5 वर्षात एवढे पैसे आपण खर्च केलेले आहेत. त्या पैशाचं काय झालं याची चर्चा आम्ही करायचं बंदच केलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, स्लॅब कोसळल्याने काही भागात भेगा पडलेल्या असलेले पण चित्र अध्यक्ष महोदय आहे. आणि म्हणून MSRDC, MMRDA यांच्या कामाचे दर्जा घसरलेला आहे. लोक फार खाजगीत बोलतात, जाहीरपणाने बोलायचं कुणाचं धाडस अलीकडं झालेलं नाही. पण नाही बरंच आहे अध्यक्ष महोदय. तुम्ही असं कसं हो? मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी कदाचित एकटाच बोलणार आहे अध्यक्ष महोदय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अध्यक्ष महोदय, 4-5 कंपन्या एवढ्या लाडक्या झालेल्या आहेत, तुम्हाला येऊन भेटल्यात की नाही अजून माहित नाही, पण 4-5 कंपन्यांनाच महाराष्ट्रातली कामं मिळतात. मधल्या काळात एवढी कामं दिली, एक 10-12 महामार्ग केले. अध्यक्ष महोदय, भूमी अधिग्रहण केलेलं नाही, पर्यावरणाच्या परवानग्या पंकजाताईंना तर विचारतच नाही हे सरकार. पंकजाताई पर्यावरण विभागाच्या परवानग्या न घेता अनेक ठिकाणी कामं चालू आहेत. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गौण खनिजाचं देखील बेकायदेशीर उत्खनन करण्यात येतं. बोला चालू आहे अध्यक्ष महोदय.